3A बरोबर 4B बरोबर 6C. तर एबीसीचे गुणोत्तर काय? आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता सविस्तर मांडून घेतो वाटल्यास. 3A बरोबर किती सांगा? 4B बरोबर किती? 6C. नंतर आपण जिथले तिथं करू. आता याला असं गणित सोडवता आपल्याला एबीसीचे गुणोत्तर काढायचे असन तर असं एकत्रित गणित दिलं असेल तर याचा काय करायचं? लसावी. लसावीला किती महत्व लक्षात घ्या. मग लसावी कोणाचा काढायचा? 3, 4 आणि 6चा. 3, 4 आणि 6 यांचा लसावी 12 येतो. मग आता 3 आणि 6 कोणत्या पाड्यात? 3च्या. 3 1 3 3 2 6. 4 जसे तसे लिहा. 4 आणि 2 कोणत्या पाड्यात आहे? 2च्या. 1 जसा तसा लिहा. 2च्या पाड्यामध्ये नाही. बे दोन्ही 4 आणि बे 1 बे. शेवटच्या 2 अंकाला भाग जातो का? नाही. कोणत्या पाड्यात जात नाही. म्हणून लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच बायच्या संख्येचा गुणाकार. तर सांगा मग 3 2 6 6 2 12. तर आता या ठिकाणी लसावी आलाय 12. एवढं लक्षात ठेवायचं. उचलायचं यांच्या डोक्यावर मांडायचंय. डोक्यावर मांडायचंय आणि डोक्यावर मांडा. सांगा 3 चौक 12, 4 त्रिक 12 आणि सैन दोन्ही 12. तर मग आता यांचं गुणोत्तर किती आलं सांगा? एबीसीचं सांगा. 4 3 3 2. समजलं का? किती नंबर सांगा?